तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जर का तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर आपण होतो बिरवाडी किल्ला करायला आलो होतो चणेरामध्ये. तर हाच आहे बिरवाडी किल्ला आणि इथूनच आपण दुसऱ्या गडाची सुरुवात करतोय. आणि तो म्हणजे आता चाललो आहे आम्ही चणेरामधून अलिबागमधून आज आम्ही करणार आहोत कुलाबा किल्ला. आणि जर पॉसिबल झाले तर अजून 2 किल्ले करायचा प्लॅन आहे. पण आता सध्या निघतोय कुलाबा किल्ल्यासाठी, बिकॉज 9 वाजलेत आणि ऑलमोस्ट 1 तास जाईल, 1 ते सव्वा तास जाईल आम्हाला कुलाबा किल्ल्याकडे जायला. तर चला उशीर न करता पटकन निघूया. तर मित्रांनो, आपण आता निघालो कुलाबा साईडला. जो पाठी त्या साईडला रोड गेला तो जाणार आहे आपला कोर्लई फोर्टसाठी. आणि हा आपण आता चाललोय कुलाबा किल्ल्यासाठी अलिबागमध्ये एंटर करणार आहोत. आणि हा मस्त असा ब्रिज लागलाय, खाली खाडी आहे. मित्रांनो, अलिबाग सिटीमध्ये जे सेंटर गेलं आहे आम्ही. आणि इथून आता किल्ल्याकडे जायच्या आधी थोडा नाश्ता करून घेणार, बिकॉज भूक लागली. आता सकाळपासून काही खाल्लंय नाही. फायनली आपण आलो अलिबागला. हा आपला टँक तो फेमस आहे तो. त्याच्यानंतर हा समुद्र आहे. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम समुद्रातनं चालत जाणार, बिकॉज लास्ट टाईम मी बोटीने गेलेलो, पण यावेळेस मी समुद्रातून चालत जाणार आहे. आणि हा इकडे कुलाबा किल्ला. तर मित्रांनो, मी जस्ट समुद्रातून चालतोय आता. म्हणजे हे तो किल्ला आहे तिकडे आणि हे मी समुद्रातून चालतोय. पाणी लिटरली खूप मागे गेलं आहे. प्रथमेश कुठे राहिला. लास्ट टाइम लताशी आणि मी आय थिंक या त्या सी व्ह्यूमध्ये राहिलो होतो. अलिबाग बीचच्या जस्ट पाठची रूममध्ये. किल्ल्याच्या अतिशय जवळ पोचलो आहे मी. 10-15 मिनटाचा ट्रेक केला आहे त्या पॉईंटवरनं ते इथपर्यंत. तर मित्रांनो, कुलाबा किल्ल्या डायरेक्ट गेटवरच आम्ही एंट्री भेटली. आतमध्ये जाऊन बघू. आय थिंक एंट्री फी वगैरे आहे वाटतं. तर आतमध्ये जरा एंट्री फी आहे 25 रुपीजची. ते पण स्वच्छवासचे स्मारक म्हणजे क्लिनिंगसाठीच आहे. त्यात एंट्री फी 20 रुपीज. म्युझियम चार्जेस नाही आहेत. ॲडिशनल चार्जेस काय माहिती. आणि हा आहे किल्ला. कुलाबा फोर्ट फिरून घेऊया, बघूया काय काय आहेत ते. तर ही आहे कुलाबा किल्ल्याविषयी थोडी माहिती. ज्याला कोणाला वाचायची त्यांनी व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मारुतीचं मंदिर आहे ती. मित्रांनो, तो बघा किती युनिक आहे. डायरेक्ट अशीच अजून एक आहे. या 2 तोफ बघा मित्रांनो, कसल्या भारी आहेत. केवढ्या मोठ्या आहेत. यांची रेंज बघ कसली असेल.
मित्रांनो आता फक्त आम्ही ना हे बॉर्डर फिरतोय आणि बॉर्डर फिरताना असं सगळीकडे नजर जाते ना, एक नंबर व्ह्यू आहे यार इकडनं. आणि आत्ता कुठे पाणी दिसतंय, आम्ही आलो तर पाणी अजिबात दिसत नव्हतं. आता विचार झाला इथून खाली उतरून आय थिंक तिथे काहीतरी गेट आहे, तो गेट बघायचा काय आहे ते. आणि इथे मंदिर पण आहे. तर हा एक बुरुज आहे, इथून बहुतेक सगळ्या बोटी येत असणार आहेत. आणि इथं मेन गेट आहे, तो खाली जाऊन तुम्हाला गेट दाखवतोच मी. पण आता इथून व्ह्यू बघा. तर थोडं खाली आलं आणि इथे एक असं गुफा टाईप काहीतरी भेटलं. नजर की तोफी थंड आहे रे. पण त्या व्हिडिओमध्ये किती उजेड दिसतं, असं किती काळा दिसत होता बाहेर. एंट्री गेट आहे. आणि हा आहे बाहेरून व्ह्यू त्याचा. जे आय थिंक जुन्या काळात जे बोटी येत असतील ना, ते सर्व इथं लागत असणार आहेत. आणि इथून मग ते लोक फोर्टमध्ये एंटर करत असणार आहेत. आतमध्ये मंदिर आहेत. गणपती बाप्पा मोरया. म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे की इथे एक तळा आहे आणि बरोबर समुद्रच्या बरोबर मध्ये आहे किल्ला. आणि इथेच पाणी थोडं खराब आहे, बट ऑब्वियस खराबच असणार आहे. पण केवढा मोठा आहे, केवढा ह्यूज आहे. अरे कासव. छोटे छोटे रूम्स टाइप्स काहीतरी बांधलेले आहेत. सेम आहे. इमारती पूर्ण पडल्यात यार मित्रांनो. का पाणी भरलं? चला निघायची वेळ झाली मित्रांनो, बिकॉज हळूहळू पाणी भरायला लागलंय आता. आणि ऑलरेडी खूप भरलंय, जायला 10-15 मिनिटं लागतील. सगळे तसंच चालत चाललेत. चला भेटूया बाहेर. तर मित्रांनो आलो तेव्हा पाणी काहीच नव्हतं आणि जातोय तर समुद्रामधून लिटरली चालत जातोय आम्ही. आणि पटापट जायला लागेल बिकॉज पाणी खूप फास्ट वाढतोय आता. हार्डली अजून 5-10 मिनिटं तरी लागतील बाहेर निघायला. ऑइल ते फ्रेश मच्छी पकडले बघा. कुठली मच्छी आहे की खेकडी पण आहेत. आम्ही बाहेर आलो किल्ल्याच्या आणि पाणी इथपर्यंत अजून आला नाही. तिथंच आहे किल्ला, तर पूर्ण पाण्यात गेला आता. आता आपले 2 मित्र आले तिथे भेटायला, अंड्या आणि अभि कापडेकर. त्यांना भेटूया कुठे, त्यांना फोन करून बघायला लागेल.
तर आपले 2 मित्र आले होते, जसं बोललो होतो मी, अनिकेत आणि अभिषेक. हे दोघं पण माझे महारचेच मित्र आहेत आणि इथे आता लॉ कॉलेजला शिकायला असतात. तर आता आलो की यांना भेटतो. हा तर भेटतोच असतो, हा पहिल्यांदा भेटला अलिबागमध्ये आणि पुढे पण भेटत राहूच. तर आता इथून तुमचा काय प्रवास? आता आम्ही इथून कॉलेजला कॉलेज बंक करून आलात ते काय? मग त्याचा लेक्चर झालं. आम्ही आता बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे आमच्या क्लासमेटचं माझ्या घरी. मग मी माझ्या घरच्या रस्त्याला आणि मी पण माझ्या दुसऱ्या किल्ल्याच्या रस्त्याला. दुपारचे 1:30 वाजलेत. कुलाब्यावरनं निघून आम्ही डायरेक्ट आलो एका वेगळ्याच ठिकाणी. इकडे पूर्ण समुद्र आहे आणि आत्ता जे गड करणार होता मी ते खुबलढा गड, खांदेरी आणि उंदेरी असे 3 किल्ले आता लागोपाठ करणार आहोत. बिकॉज तर सर्व इथेच आहेत किल्ले. हा उंदेरी किल्ला आहे आणि तो खांदेरी किल्ला आहे. आणि ते बोलत होते की इथे जी दगडं लागली आहेत ती खुबलढा फोर्ट आहे. आता फोर्ट सारखं इथे काय दिसत तर नाही आहे. थोडं हाईटवर चढून बघतो मी, पण फोर्ट सारखं काही दिसत तर नाही आहे. आय थिंक हाच असावा, पण फोर्टमध्ये आता काहीच राहिलं नाही. त्यामुळे हा फोर्ट काय मी गृहीत धरू शकत नाही, बिकॉज काय राहिलंच नाही. काय प्रथमेश, खूप लढाचा तर विचारला, पण आता ते बोलत की हे भिंत लावले ना, हे जे समोर असे हे लावले आहेत ना, हे हा खुबलढा फोर्ट आहे. पण आता आपण तो गृहीत धरायचा की नाही धरायचा, कारण का आपण तर इथे आलोय, आपल्याला इथे सगळे मच्छीचंच हे दिसतंय. बघू शकतो जाऊन जवळून. बघायचं तर बघू, पण मला तर काय वरत नाही वाटत, बिकॉज सगळीकडे इथे मच्छी आहे आता. तर मित्रांनो, हा एक खूप लढा फोर्ट अलिबागमधील, आणि त्या किल्ल्यावर आता लिटरली काहीच नाही राहिलं आहे. म्हणजे फोर्ट होतं की नाही ते पण नाही कळत आहे आता, बिकॉज सगळेजण इथे आपापला मच्छीचा बिझनेस करतात. म्हणजे जे सुकी मच्छी असते त्याचा. आता तो तर आपल्या लिस्टमध्ये होता, त्यामुळे तो पण आपण व्हिजिट केला. भले तिथे काही नसली तरी चालेल, पण आपल्या लिस्टमध्ये होता. ज्या आपल्या रायगड डिस्ट्रिक्टच्या 50 किल्ल्यांमध्ये त्याचा समावेश होता, त्यामुळे तो देखील आपण फोर्ट आता व्हिजिट दिलेला आहे. आता चाललो इथे खांदेरी उंदेरीसाठी. विचारलं इथल्या लोकांना, तर ते बोलतात की उंदेरीचं माहिती नाही, पण खंदेरीपर्यंत भेटेल ते पण बोट आली असेल तर बघूया भेटते की नाही ते. एक बॅड लक आहे आमचं की आता आम्हाला बोट नाही येते. पाणी भरलं फुल आणि ते म्हणतात की बोट सांगावी लागते आधी, त्यात पण 300 रुपये ते पण फक्त खंदेरीसाठी. पण बोट नसल्यामुळे काय करणार आता, विचार पडतो. तरी पण एकदा ट्राय करून बघू इथे विचारायचा. भेटले तर ठीक, नाही तर मग इथेच आपली जर्नी आजची एंड करावी लागेल. सध्या तरी टाइमलॅप्स घ्यायचा आहे मला, बिकॉज हा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, हा आहे उंदेरी किल्ला आणि हा याच्या बाजूला जो दिसतोय तो आहे खंदेरी किल्ला. हाच आहे ना. अनफॉर्च्युनेटली आम्ही नाही जाऊ शकत आता तिकडे, त्यामुळे हा प्लॅन तर ड्रॉप करावा लागेल. पण होपफुली नेक्स्ट टाइम येऊ लवकरच, तेव्हा हे 2 जे राहिलेले किल्ले आहेत अलिबागमधले ते पण आम्ही पूर्ण करून टाकू. बिकॉज आता तर काही चान्स दिसत नाही आहे, तेच काय कोणच नाही आहे पूर्ण. तुम्ही बघू शकता कोणच नाही आहे, त्यामुळे हा प्लॅन ड्रॉप करून आता आम्ही निघतोय घरी. तर होप्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओज आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.